देवांग स्पोर्ट की ओर से कोन गांव में कबड्डी स्पर्धा का आयोजन। आइए हम आपको ले चलते हैं कोन गांव में, जहां हर साल की तरह इस साल भी कोन गांव में देवांग स्पोर्ट की ओर से प्रो कबड्डी स्पर्धा का आयोजन किया गया, जहां कबड्डी खिलाड़ियों ने अपने खेल का प्रदर्शन किया और उन्हें प्रोत्साहित तथा सम्मानित किया गया। उपस्थित सर्व सन्माननीय उपस्थित बंधू आणि भगिनींनो, सगळ्यात आधी ह्या प्रो कबड्डीचं उद्घाटन झालं असं मी जाहीर करतो। त्याचबरोबर या स्पर्धेमध्ये सहभागी होणाऱ्या सगळ्याच खेळाडूंना शुभेच्छा देतो। मला ह्या कोणगावच्या सहकाऱ्यांचं नेहमीच कौतुक वाटतंय। ही नावं पण कशी कोणी ठेवली मला माहित नाही। एक एक संघ इथं आले, विचित्र नावं नाही, चांगली नावं आहेत। चांगली कशी ते मी तुम्हाला सांगतो। तर प्रिन्स पॅन्थर, एमडी टायगर, काय काय नावं आहेत बघा। हे प्रिन्स पॅन्थर आणि एमडी टायगर हे पाचमार मार्गात येऊन जर कबड्डीची दबंगगिरी आपल्याला दाखवत असतील तर इथला दक्ष टायगर जो आहे तो टायगर बाबासाईच्या आशीर्वादाने ह्या कबड्डीमध्ये करामत करून हर्ष टायटॅनिक सारखा पराक्रम करेल आणि येणाऱ्या काळामध्ये या कोणगावचा आपला सहकारी या देश पातळीवर राज्य स्तरावर होणाऱ्या प्रो कबड्डी मध्ये जाईल अशा प्रकारचा मला निश्चितपणाने विश्वास आहे। या ठिकाणी मला सांगायला आनंद आहे की मला आता माहिती मिळाली की राजेश चव्हाण हा राष्ट्रीय पातळीवर कबड्डी खेळतो। प्रशांत चव्हाण, ही प्रेरणा तुमच्यासाठी इथं आलेली आहे असं समजायला हरकत नाही। खऱ्या अर्थाने यांच्यासारखे खेळाडू अशा स्पर्धांमध्ये उपस्थित राहणं हे तुम्हालाही प्रेरणा येणाऱ्या काळामध्ये प्रशांत सारखंच तुम्हालाही प्रो कबड्डीच्या माध्यमातून राष्ट्रीय स्तरावर पोहोचण्यासाठी निश्चितपणाने त्यांच्या मार्गदर्शनाची मदत होईल अशा प्रकारचा मला विश्वास आहे। सरपंच म्हणून बसल्या ह्या जशा तुमच्यामुळे बसल्या, तिने सांगितलं की तुमच्या शेजारी बसण्याचं माझं स्वप्न पण स्वप्नात पण नव्हतं, तसं मला तरी कुठे माहित होतं की मी मोदींच्या इतकं जवळ जाईन। मी काय माझ्या कर्तृत्वावर थोडी गेलोय, मला मोदींच्या जवळ नेण्याचं काम सुद्धा करणारे तुम्हीच आहात। यालाच लोकशाही बोलतात। लोकशाहीमध्ये कोण माणूस कुठे जाईल याचा काही नियम नाही, काम करत राहणं हे आपल्या हातात आहे। जनता काम करणाऱ्या माणसाला बरोबर त्याची पोचपावती देते आणि त्याला योग्य ठिकाणी बसवते। म्हणून सतत आपल्या हातून चांगलं काम करण्याची आपण तयारी ठेवावी। जो माणूस चांगलं काम करेल त्याच्या बाबतीत नेहमी चांगलंच होणार